मद्रासच्या त्या कलेक्टराच्या वधाची बातमी मला मिळाली होती आणि बहुधा मद्रासमधल्या अभिनव भारताच्या कोणा सभासदाकरवीच हे घोर कृत्य झाले असावे असा संशय मला आला होता. इतकेच खरे, परंतु मला ती बातमीच कळली नसेल आणि म्हणून मी सहजगत्या मद्रासकडच्या शाखेची काही बातमी सांगेन अशा आशेने मद्रास अधिकाऱ्यांपैकी एक इंग्रजी वेश परिधान केलेले हिंदी अधिकारी मला भेटले. समुद्रात अंदमानाची महाराजा नावाची आगबोट आलेली. सर्व बंदिवान एका मोठ्या नावेत खेचाखेच करून तिकडे नेलेले. मीच तेवढा मागे उरलेलो. इतक्यात एक लहान बोट घेऊन मला न्यावयास हे आणि इतर एका दोन अधिकारी आले. मी त्या लहान नावेत बसलो. मी होऊन कोणाशीही बोलत नसे, कारण मी बंदिवान. पटकन कोणी चूप बैस म्हणून म्हणावायचे. थोड्याच वेळाने ते अधिकारी इकडच्या तिकडचे कुशल प्रश्न विचारून इंग्लंडातील क्रांतिकारकांची माझ्या मागे काय स्थिती झाली म्हणून जिज्ञासा करते झाले. मी म्हटले, हे तुम्ही मला सांगावायचे. तुरुंगात मला काय माहीत पडणार. मला जाणून उत्तेजविण्यासाठी ते म्हणाले, ते खरेच. आणखी कसले ते भिकारकट. 4 माणसे देखील त्यात नव्हती. मी हसून उत्तरलो, तर मग तुम्ही काही मिळवावयाची होती? छे, भलतेच. या मद्रास इलाख्यातील लोक सुज्ञ आणि विचारी आहेत. तुमच्या तिकडच्या तरुणासारखे इकडे कोणी म्हटले उशृंखल नाहीत. येथे कोणी प्रचारक आला तर त्याला एकही अनुयायी मिळणार नाही. ते हे बोलत असता पदोपदी बघत होते की मी त्यांचा प्रतिकार करण्यासाठी काही मद्रासच्या प्रख्यात राज्यक्रांतिकारकांची नावे सांगतो की काय. नंतर आपणच म्हणाले, तुमचा अनुभव कसा आहे? मी म्हटले, मद्रासचा अनुभव मजपेक्षा तुम्हास अधिक असला पाहिजे. ते म्हणाले, माझा अनुभव तर मद्रासकडे सर्वत्र शांतता आहे. मी हसून विचारले, होय ना, अगदी शांतता आहे ही तुमची अगदी निश्चिती आहे ना? तो समजला. तो दुसरा अधिकारीही हसला आणि म्हणाला, त्यांना सर्व बातमी ठाऊक असली पाहिजे. केवळ तुम्ही त्यांना पंप करू पाहत आहात आणि ते तुम्हाला पंप करू पाहत आहेत. मला वाहून नेणारी ती लहान नौका त्या अंदमानाहून आलेल्या महाराजा नावांच्या आगबोटीस लागली. मला हातकडी घातलेलीच होती. ती सह बोटीच्या शिडीवर कडक पहाऱ्यात चढविण्यात आले. मी वर चढत असता बोटीवरील प्रवासी, नौकर, अधिकारी आणि आजूबाजूस लहान नावातून आलेले अनेक प्रेक्षक तो देखावा बघण्यास दाटून उभे राहिले आणि मला अंदमानाच्या त्या कठोर आगबोटीवर चढताना पाहू लागले. आपण जसे एखाद्या प्रेतास तिरडीवर चढविताना आणि नीटनेटके बांधताना पाहतो तसे ते स्तिमित जिज्ञासेने आणि निर्लज्ज गमतीने पाहत राहिले. होय, त्या महाराजा आगबोटीवर जन्मठेप्यांचे चढणे म्हणजे प्रेताच्या तिरडीवर जिवंतपणी बांधले जाणे होते. आजपर्यंत जे शेकडो हजारो जन्मठेपी अपराधी त्या भयंकर बोटीवर चढून काळे पाण्याकडे गेले त्यातून 10ही जिवंतपणी देशास परत येऊ शकले नाहीत. 18-20 वर्षांची चढत्या तारुण्याची पोरे त्या जहाजावर पाय टाकताच 80 वर्षाच्या म्हाताऱ्यासारखी प्रेतकळा आलेली दिसू लागत. मनुष्य एकदा तिरडीवर बांधला गेला म्हणजे जसे त्याचे आप्त इष्ट तो ह्या जगातून कायमचा जात आहे म्हणून समजतात आणि त्या भावनेने दुःखित, विस्मित वा स्तिमित होऊन शून्यपणे त्या प्रेतयात्रेकडे पाहतात. त्याचप्रमाणे काळे पाण्यात जाणाऱ्या त्या बोटीवरील जन्मठेपी चढू लागले म्हणजे लोक ते स्वदेशात मेले असे समजून त्यांच्याकडे शून्यपणे पाहत उभे राहत. तसेच माझ्याकडेही ते पाहत होते. मी या जगतास मेलो अशी भावना त्यांच्या मुद्रेवर स्पष्ट उमटलेली होती आणि ती खरी होती. मी खरोखरच तिरडीवर चढवितला जात होतो. फरक इतकाच की प्रेताला तिरडीवर चढविताना ज्या भावना प्रेक्षकांच्या मनास स्तंभित करून वा कासावीस करून प्रेतयात्रेच्या वाटेवर खिळून धरतात त्या भावना यात्रा करणाऱ्या प्रेतास कळत नसतात. पण मी तिरडीवर बांधला जात आहे आणि माझी प्रेतयात्रा निघत आहे हे मला कळत होते. हेही कळत होते की जे शेकडो लोक मजकडे पाहत आहेत त्यास बहुतेक निर्ममत्व व उदासीनपणेच पाहणारे आहेत. जसे मार्गावरून चालता चालता आकस्मिक कोणाचे तरी प्रेत जाताना आपण क्षणभर मेला वाटते कोणीतरी असे म्हणत पाहत पाहत उभे राहून पुढे चालले होतो आणि त्यावेळेस मी प्रेत होत आहे या कळण्याचेच मला अधिक दुःख वाटले. त्यातील एक जरी मनुष्य मला असे सांगता, जा बंधो जा, तुझ्या मागे मी आणि आम्ही तुझ्या व्रताचे पारणे फेडून ह्या आपल्या हिंदुस्थानास तर माझ्या तिरडीची तेथल्या तेथेच फुलांची सेज झाली असती. काळ्या पाण्याचा समुद्र. त्या बोटीवरच्या शिडीवरून चढवून मला जे नेले ते तिच्या तळमजल्यावर.
तेथे लोखंडी गज मारलेला एक मोठा गोळा केलेला होता. या बोटीवर तो पिंजरा लांब पण निरुंद, सरासरी 20-30 माणसे सारखी ठेवता येतील असा, पण ज्यात 50-50 जन्मठेपीचे काळ्या पाण्यावरील बंदिवान पशुसारखे कोंबले जात असा हेतुपूर्वक केलेला होता. त्यात ते ठाण्याहून आलेले बंदी एकास एक दाटून कोंबून खेचाखेचीने उभे केलेले मला दिसले. मनात येतच होते, काय मला ह्या वादट बोटीवरच्या अत्यंत कोंदट तळमजल्यावरील अंधारी पिंजऱ्यात ह्या बंदिवानांसह कोंबतील की काय. तोच त्या पिंजऱ्याचे दार उघडले गेले आणि मला त्यातच कोंबण्यात आले. मला इंग्लंडमधील ब्रॉन्कायटिस नावाचा रोग झाल्यापासून थोड्याशा कोंदट जागी जाताच श्वासोश्वास जड होऊन छाती दुखू लागून गुदमरल्यासारखे होत असे. म्हणून मी माझ्याबरोबरचे गोरे अधिकाऱ्यास सांगितले की अशा कोंदट जागी मला ठेवणे धोक्याचे होईल. त्याने ते बोटीवरच्या डॉक्टरास कळवले. त्याने सध्या येथे हा बिघडले तर पाहू म्हणून सांगितले आणि विशेष सवलत म्हणून त्या पिंजऱ्यातच मध्ये न ठेवता माझे अंथरूण एका कोपऱ्यास एक बारीक बोटीचे भोक होते त्याच्यासमोर गजापाशी घालावे म्हणून सांगितले. या विशेष सवलतीचा मला काय विशेष उपयोग झाला तो पुढे लवकरच कळेल. तेवढ्यात आणखी कोणी गृहस्थ आले. त्यांनी मार्सेलिसची गोष्ट काढली. मीही मोकळ्या मनाने थोडी चर्चा केली. नंतर आपणास भेटीसाठी आम्ही हेतुपूर्वक आलो होतो. ईश्वर तुम्हास परत स्वदेशास आणो अशी आमची मनपूर्वक इच्छा आहे असं म्हणून ते गोरे गृहस्थ आणि ते सर्व अधिकारी टोप्या काढून रामराम करून निघून गेले. एक गोरा गृहस्थ मात्र ते त्यांचे वर्तन न आवडल्यासारखा आणि या बंदिवान पाप्यास तो काय मान द्यावायचा असे म्हणणारी तुच्छ चिडलेली दृष्टी त्याचवर आणि मजवर फेकीत रामराम न करताच निघून गेला. बोट सुटली. बोटीच्या शिट्टीनंतर बंबम भो 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 वाजला. धक्का बसला. बोट चालू झाली. त्या पिंजऱ्यास उंच 2-3 लहान भोके होते. ती काचेने बंद होती. त्यास लोंबकळून त्या दुर्दैवी बंदिवानापैकी काही जण तटाकडे पाहू लागले. तट दिसेनासा झाला. घर छूट गया, भाई घर छूट गया असे म्हणून त्यातला एक जण खाली मटकन बसला. ते ऐकताच आता आमचा देश आम्हास पुन्हा कसा दिसणार असे विवळत साताऱ्याच्या बाजूचे 2 शेतकरी धाय धाय रडू लागले. अभी काळा पाणी लग गया भैया, रो मत, काळा पाणी में रोने से कुछ नहीं होता असे ह्या बंदिवानास काळ्या पाण्यावर जाऊन आलेले आणि पुन्हा चाललेले अट्टल अपराधी तत्वज्ञानाप्रमाणे मध्ये उभे राहून सर्वांचे सांत्वन करीत होते. मध्येच एकाने मजकडे बोट दाखवून म्हटले, देखो भैया, तुम्हारी हमारी छोड़ो, वह देखो बालिस्टर साहेब. इंग्रज अधिकारी देखील टोपी काढून रामराम करताना त्यांना त्यांचे दुःखांपुढे आपले काय असे म्हणताच ते हळूहळू माझे भोवती गोळा झाले. माझी शिक्षा 50 वर्ष आहे हे त्यातील बहुतेकास माहीत असूनही जो तो शिक्षा किती म्हणून विचारी. मी माझ्या क्रमांकाचा गळ्यातील पत्राच त्यांच्या हाती दिला. वारंवार 50-50 सांगताना कंटाळून गेलो होतो. मला खरोखरच 50 वर्ष आहेत हे ऐकून त्यासच नव्हे तर पुढे अंदामानासही 15 वर्ष शिक्षेने घाबरलेल्या हजारो बंद्यास कितीतरी धीर येत असे. त्या सर्व बंद्यांचे दुःख मला पाहून हलके होई. बोटीतील गलिच्छपणा. थोड्या वेळाने संध्याकाळ झाली. उकडे फार. दाटी कोण, त्यातही ते गलिच्छ आयुष्यात निर्ढावलेले. कोणी हिंदू, कोणी मुसलमान, चोर, दरोडेखोर इत्यादी गडद, पापी, दुष्ट, कोणाचे इंद्रियांचे भयंकर रोग झालेले, कोणाचे तोंडास वर्षानुवर्ष दात घासणे माहीत नाही, अशा त्या 40-50 माणसांच्या अंथरुणावर अंथरुणे चढवून पडलेल्या दाटीत मीही अंथरुण पसरून पडलो. माझ्या पायाशी कोणाची डोकी भिडली होती. माझ्या डोक्याशीच नव्हे तर तोंडाशी इकडे कोणाचे पाय आलेले तर तिकडे वळताच तोंडाशी तोंड भिडलेले. क्षणभर उताणा बस पडलो. समोरच एक मोठे पिंप अर्धे कापून ठेवलेले दिसले. तेथे थोडी मोकळी जागा पडलेली असे. त्या पिंजऱ्यात इतरत्र झालेल्या दाटीपेक्षा माझ्या कोपऱ्यात कमी दाटी होती आणि म्हणूनच मला या कोपऱ्यात अंथरूण घालण्याची सवलत देण्यात आली होती. पण इतक्यात भयंकर घाण सुटली. नाक दाबून धरले. ते पाहून शेजारच्या एका बंद्याने खुणावले की ते अंधुक उजेडात असलेले पिंप पाहतो ते पिंप ह्या सर्व प्राण्यास रात्रभर शौचकूपाचे स्थळी उपयोगास पडणारे आहे हे कळले. मी तिकडे पाहताच संकोच होऊन त्या पिंपावर बसलेला बंदिवान बिचारा उठू लागला. पण मी लगेच त्यास हाताने बैस म्हणून खुणवून म्हटले, अरे हा देहधर्म आहे, यात लाज कसली. थोड्या वेळाने मलाही तेथेच बसावे लागेल. कोणीही काही एक संकोच करू नका. मला नाक आहे आणि तुम्हाला नाही असे नाही. मग तुमच्यापेक्षा मला घाणीचा अधिक त्रास का व्हावा.
त्या बंद्यातील एक जुना अट्टल अपराधी जवळ आला आणि म्हणाला, दादा, आम्हाला ही सवय झाली आहे. मी काळ्या पाण्यावरून आलेलो आहे. आपण त्या कोपऱ्यात चला. तिकडे दाटी आहे पण घाण नाही. मी इकडे येतो. हे त्याचे औदार्य पाहून मला कौतुक वाटले. मी म्हटले, देवा, पतितांच्या अंतःकरणाच्या अंगणातही तुळशी वृंदावन असतेच तर. मी त्या अट्टल दरोडेखोराचे आभार मानले आणि म्हणालो, वारा जरा मोकळा यावा यासाठी डॉक्टरांनी मला ही विशेष सवलत दिली की गजांशीनी जावे. त्याचे ध्यानात ही पिपाची गोष्ट आली नाही, पण मी तीही एक विशेष सवलतच समजतो. तुम्ही चिंता करू नका. तुम्हास या घाणीत टाकून मी तिकडे का जावे? मलाही आता असल्या आयुष्याची सवय झाली पाहिजे. रात्री एकामागून एक बंदिवान त्या पिंपावर जाऊन येऊ लागले. घाणीची आणि किडसवाण्या देखाव्याची पराकाष्ठा झाली. बंदिवानास शौचास संकोच होईल म्हणून मी डोळे मिटून झोपी गेल्यासारखा पडलो. मन म्हणाले, हाय हाय, हा अक्षरशः जिवंतपणे तुला नरकवास भोगावा लागत आहे. विवेक म्हणाला, वेड्या, ते खरे, पण तेही मान्यवर आहे. ही तुला विशेष सवलत म्हणून मिळाली आहे ना, मग तिचा विशेष उपयोग का करून घेत नाहीस? जात, गोत, वर्ग याचाच नव्हे तर शील आणि शुद्धता यांचाही अहंकार धुळीत मिळवून विश्वाशी समरस होण्यासाठी मोठमोठे तपस्वी आणि योगीही जे साधन करण्यास कचरतात ते तुझ्याकडून करवून तुझाही अहंकार चक्काचूर करण्यासाठीच ही संधी देवाने दिली नसेल कशावरून? ह्या विशेष सवलतीचा विशेष उपयोग कर. त्रैलिंग स्वामीवर कोर्टमध्ये असभ्य वर्तनाविषयी खटला चालला असता त्याचे साधुत्वाची टर उडवण्यासाठी मॅजिस्ट्रेट म्हणाला, पण हे अद्वैतवादी खाताना अन्नच कसे खातात, शेण का खात नाहीत? तेव्हा त्रैलिंग स्वामी म्हणाले, हसले आणि तेथेच शौच करून ती विष्ठा हा हा म्हणता लोक निवारण्यास येतात तो त्यांनी खाऊन टाकले. रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंसाची ही अशीच आख्यायिका आहे. त्यांची अद्वैतानुभूतीची सर्व साधने संपल्यावर शेवटचे एक कठीण साधन म्हणून ते कलकत्त्याला मैला टाकतात तेथे गेले आणि हाताने तेथील विष्ठा उलटीपालटी करीत 5 कांड्या भरून तोंडात घातल्या. तू हे बंदिवान विष्ठा करीत असता त्या घाणीने गुदमरून त्या घाणीच्या पिंपापासून पळू पाहतोस, पण लोकांच्या विष्ठेच्या पिंपापासून तू कितीही दूर पळालास तरी तुझ्या विष्ठेचे पिंप तुझ्या पाठीवरच वाहून न्यावे लागत आहे. त्याचे काय? तू ते वस्त्राखाली झाकलेस म्हणून काय? झाकिले तरी पडेची उघडे, सोडी दुर्गंधी चहूकडे. रामदासांनी स्पष्टच सांगितले आहे की घेताची होय सुग्रास अन्न, अर्धी विष्ठा अर्धे वमन, पिता भागीरथीचे जीवन मूत्र होय तात्काल, मग जर होवो राव अथवा रंक, पोटी विष्ठा चुकेना. हे खरे तर स्वतःच्या मलमूत्राचा उपसर्ग जसा अनिवार्य म्हणून साहून तू स्वस्थ पडतोस तसाच त्यांच्याही अपसर्गास का सहन करीत नाहीस? भोजना इतकेच जगामध्ये देहधारणास रेचकही अत्यंत उपकारक आहे. असे जग आणि असा देह रचून पुन्हा काही इंद्रियास जे प्रिय ते इतर इंद्रियास असह्य का केले? एका देहाच्या इंद्रियातही हा विषम परस्पर द्वेष का उत्पन्न केला? ते प्रकृतीचे प्रकृतीला ठाऊक, किंवा तिचा निरुपाय असेल, किंवा त्यांच्या या परस्पर कलहाची तिला मोज वाटत असेल. आणि अशा विवेकाच्या सेना बंड करून उठलेल्या इंद्रियावर सोडीत आणि त्यांच्या त्या परस्पर संग्रामाची झटापट पाहत मलाही मोज वाटू लागली. अन्नाची विष्ठा विष्ठेचे खत होऊन पुन्हा अन्न गंमत वाटू लागली. घाणीचा उपद्रव त्या गमतीत बाधेनासा झाला. रात्री 1च्या सुमारास स्वस्थ झोप लागली. जहाजावर असे तो त्या कोपऱ्यात हे माझे अविचल राहणे पाहून सर्व बंदिवानास मोठे आश्चर्य वाटे. 1-2घास तर मी अगदी गदळ जातीतला कोणीतरी घामट मनुष्य असावा असाही संशय आल्याचे ते मागे मागे बोलले. युरोपियांची वर्तणूक. मला काहीतरी साह्य देऊन माझ्याविषयी आपली आदरबुद्धी व्यक्त करावी अशी त्या बोटीतील प्रवाशांची आणि काही हिंदी अधिकाऱ्यांची मनापासून इच्छा असे. येता जाता शक्य तेव्हा ते भेटून जात. युरोपियनांपैकी काही सोल्जरही फार आदराने वागले. काही इंग्रजी पत्रेही मिळाली, मासिकेही मिळाली. बोटीवर खाण्यास केवळ चणे आणि फुटाणे तेवढे मिळत, परंतु मी काही खावयास घ्यावेच असा आग्रह काही अधिकाऱ्यांनी धरला. मला काय मागावे हेच समजेना आणि मला एकट्याला काही देणेही कठीण. शेवटी उदार व्यापाऱ्यांनी सर्व बंदिवानांना भात, मासे आणि लोणची इत्यादी पदार्थांचे भोजन कप्तानाची आज्ञा घेऊन करवले. माझ्या निमित्त कधी न मिळणारे जेवण 2 दिवसांच्या उपवासानंतर मिळाल्याने सर्व बंदिवानांना मोठा आनंद झाला. माझ्यासह त्यास तास अर्धा तास त्या कोंदट तळावरील पिंजऱ्यातून वारा खाण्यास वरच्या मजल्यावर जेव्हा नेण्यास येई तेव्हा नेहमीपेक्षा जास्त व्यवस्थेने आणि सोयीने वागवण्यात येई. या योगे जेव्हा ते बंदिवान सहज मला म्हणत, बाबूजी,
हमारे साथ आप आए, यह हमारा भाग्य है, क्या अच्छा हुआ. तेव्हा मी हसून म्हणे, तर मग मला शिक्षा झाली हे चांगले झाले नाही का. तेथे रात्रंदिवस त्या बंद्यात माझी चर्चा चाले आणि माझी चर्चा निघाली की हिंदुस्थान हा आपला स्वदेश आहे. त्यास इत्यादी मी ज्या कार्यात अजून पडलो होतो त्या कार्याविषयी यथेच्छ चर्चा झाली. कोणी कळवळून मला म्हटले की काय सांगावे, आपणास पाहून फार दुःख होते. म्हणजे मी हसावे की आत्ताच तुम्ही असे झाले पाहिजे आणि हिंदुस्थानास इत्यादी चर्चा करीत होता ना, मग मी एकटाच काय. अशी जहाजेच्या जहाजे माझ्यासारख्या बंदिवानांनी भरभरून काळ्या पाण्यात जातील हे तुमच्या ध्यानात नाही का आले. जो करील तो भरील, जो भरील तो करील. बोटीवरच्या अधिकाऱ्यांपासून शिपाई सोजिरापर्यंत आणि त्या बंदिवानापासून तो खलाशांपर्यंत माझ्या निमित्ताने राजकारणाची एकसारखी चर्चा सुरू होती. ज्यांनी कधी ऐकले नाही ते त्यांनी ऐकले, ज्यांना कधी सुचले नाही ते त्यांना सुचले, ज्यांना कधी पटले नाही ते त्यांना पटू लागले.